खेळ आणि कृतीद्वारे बालकांच्या विकासाला चालना मिळेल. प्रकल्प अधिकारी शोभा सावंत. खेळ आणि कृतीद्वारे बालकांच्या विकासाला चालना मिळेल असे ICDS दापोली तालुका प्रकल्प अधिकारी शोभा सावंत यांनी पालन पोषण उपक्रम अंतर्गत दापोली तालुक्यातील 6 प्रभागात प्रशिक्षण काल आणि आज 24 व 25 एप्रिल रोजी संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करताना दापोली तालुक्यातील कांदिवली, हरणे, केळशी, शिरखल, पिसई आणि मौजे दापोली येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या पुढाकाराने जन्मापासून 3 वर्ष वयोगटातील बालके व माता यांच्यासाठी पालनपोषण उपक्रम अंतर्गत दापोली प्रकल्पामधील 6 प्रभागामध्ये 179 अंगणवाडी सेविकांचे 2 दिवसीय कालावधीचे प्रशिक्षण दापोली प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी शोभा सावंत, पर्यवेक्षिका मानसी तुळसकर यांच्या मार्गदर्शनात बालमेळावे आयोजित करून खेळ आणि कृतीला महत्त्व देताना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे योग्य पालनपोषण होणे अपेक्षित असल्याचे प्रथम पालनपोषण उपक्रमाच्या महाराष्ट्र प्रमुख वैशाली ठोसर यांनी मत व्यक्त केले. तर रत्नागिरी जिल्हा समन्वयक दीपिका मयेकर, ठाणे जिल्हा समन्वयक उषा लटे, पालघर जिल्हा समन्वयक कल्पना उराटे तसेच तिन्ही जिल्ह्यांचे प्रकल्प प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण सोहळा पार पडला. दरम्यान जागतिक मलेरिया दिनाचे औचित्य साधून मलेरिया प्रतिबंधक उपाययोजनेविषयी यावेळी माहिती देण्यात आली. प्रारंभी रत्नागिरी तालुक्यामध्ये हा पायलट प्रोजेक्ट राबवला गेला. त्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट सुरू करताना दापोली प्रकल्पाचे जिल्ह्यामध्ये पहिले प्रशिक्षण संपन्न झाले. प्रत्येक प्रभागातील अंगणवाडी सेविकांनी चांगल्या प्रकारे नियोजन केल्यामुळे सदर प्रशिक्षण सुरळीत संपन्न झाले. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, दापोली.